राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गटनेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य चेतन तुपे यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे तुपे यांना सभागृहात विरोधी पक्षनेत्याचा मान मिळणार आहे। महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून तुपे यांनी पार पाडावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली। पक्षाचे 39 सदस्य व 2 अपक्षांचा पाठिंबा अशा 41 सदस्यांची नोंदणी पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे। पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम पार पाडावे, ज्येष्ठ सदस्यांनी नवीन सदस्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचना पक्षाचे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी केल्या। पक्षाच्या सदस्यांनी प्रशिक्षण शिबिर घेण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। चेतन तुपे हे सभागृहात तिसऱ्यांदा निवडून आले आहेत। त्यांनी यापूर्वी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे। त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी पक्षाच्या गटनेते पदासाठी 13 जणांना इच्छा दर्शवली होती। यावेळी गटनेता निवडणीचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्यात आले होते। अखेर बुधवारी चेतन तुपे यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला। गटनेते पदासाठी प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, दीपक मानकर, विशाल तांबे, चेतन तुपे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, सुमन पराठे, रेखा टिंगरे, सुनील टिंगरे, बंडू गायकवाड यांची इच्छा दर्शवली होती। परंतु अजित पवार यांनी चेतन तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत विरोधी पद चेतन तुपे यांना सोपवले।